लाडक्या बहिणींसाठी खुशखबर 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 1500 रुपये आले ऑक्टोबरचे 1500 रुपये आल्यानंतर आता नोव्हेंबरचे पण 1500 रुपये आले। सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी। लाडक्या बहिणींनो बघा, 1500 रुपये ऑक्टोबरचे तुम्हाला मिळाले आणि ऑक्टोबरचे 1500 रुपये मिळताच अजून नोव्हेंबरचे पण 1500 रुपये आलेले आहेत। भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचे पण 1500 रुपये जमा झाले, म्हणजे 3000 रुपये आले। पहिले ऑक्टोबरचे आता 1500 रुपये जमा झाले आणि लगेच नोव्हेंबरचे पण 1500 रुपये आज आलेले आहेत। थोड्याच वेळात नोव्हेंबरचे पण 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे 1500 रुपये ऑक्टोबरचे प्लस त्यामध्ये नोव्हेंबरचे 1500 रुपये म्हणजे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नुकतेच आता जमा झाले। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी, खुशखबर 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 लाडक्या बहिणींसाठी। आणि काही बहिणींना बघा, काही बहिणींना 4500 रुपये आलेले आहेत, ही देखील सर्वात मोठी खुशखबर आहे। तुम्हाला पण 4500 रुपये पाहिजे असेल तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी। लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ फार दमदार आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सर्वात मोठा व्हिडिओ राज्यातील सर्व बहिणींना। तर बघा, हा व्हिडिओ जरी तुम्ही बघितला ना लाडक्या बहिणींनो, तर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व अपडेट पाहायला भेटणार आहेत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्हाला एक एक अपडेट एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी समजून सांगतो। पहा, आता सर्व माहिती सांगतो मी तुम्हाला। हे बघा लाडक्या बहिणींनो, खुश खबर सांगतो मी तुम्हाला, 1500 रुपये आले बहिणींनो। हो, ऑक्टोबरचे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। हे बघा, ऑक्टोबरचे 1500 रुपये जमा होताच लाडक्या बहिणींनो खुश खबर अशी की आता नोव्हेंबर महिन्याचे पण 1500 रुपये सुरू झाले आजपासून। हो, हे बघा, हे पैसे वेगवेगळे आले। पहिले ऑक्टोबरचे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकले आणि आता आज नोव्हेंबरचे पण 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत, म्हणजे दोनदार 1500 रुपये जमा झालेले आहेत बहिणींच्या खात्यामध्ये। हे बघा, तुम्हाला पैसे आले का तुम्ही कमेंट करून सांगा। तुम्हाला फक्त ऑक्टोबरचेच 1500 रुपये आले का, त्यासोबत नोव्हेंबरचे 1500 रुपये आले की नाही ते मला कमेंट करून सांगा। कोणाकोणाला 1500 रुपये आले आणि पुन्हा अजून कोणाला 1500 रुपये आले, तर अशा बहिणींनी मला कमेंट करून सांगा, कारण अत्यंत महत्त्वाचे अपडेट। काही बहिणींना 1500 रुपये आले, हे बघा 1500 रुपये ऑक्टोबरचे आले, त्यानंतर लगेच काही थोड्या वेळातच लगेच अजून 1500 रुपये आलेले आहेत, म्हणजे 3000 रुपये आले। पहिले 1500 रुपये आले, त्यानंतर थोड्याच वेळात अजून 1500 रुपये आले, म्हणजे ऑक्टोबरचे 16वा हप्ता आला आणि त्यानंतर 17वा हप्ता नोव्हेंबर महिन्याचे पण 1500 रुपये जमा झाले। तर अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे। आणि 4500 रुपये जरी तुम्हाला पाहिजे असतील लाडक्या बहिणींनो, तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे। तसेच काही महत्त्वाचे अजून लेटेस्ट अपडेट आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात, त्या लेटेस्ट अपडेट देखील आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी फार दमदार व्हिडिओ आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जास्त काही लांब व्हिडिओ नाही। शेवटपर्यंत जरी हा व्हिडिओ तुम्ही बघितला ना, तर सर्व अपडेट तुम्हाला समजून जाणार आहेत बहिणींनो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। आणि बघा, माझी फक्त एकच विनंती असते बहिणींनो, तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, या व्हिडिओला शेअर करा। आणि हे बघा, भरपूर बहिणींनी प्रश्न विचारलेले आहेत, कमेंट करून मला भरपूर प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। हे बघा, तुमचे पण काही प्रश्न असतील लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त किंवा लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त किंवा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमचे जे पण काही तुमचे प्रश्न असतील, समस्या असतील, तर त्या कमेंटमध्ये तुम्ही त्या कमेंटमध्ये मांडा, म्हणजे त्याचं उत्तर मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतो। तुमचे जे पण प्रश्न असतील ना बहिणींनो, पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहा, कमेंट बॉक्समध्ये प्रश्न तुमचे मांडा, मी त्याचं उत्तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतो। ज्या ज्या बहिणी प्रश्न विचारत आहे ना मला, त्या प्रश्नांचे उत्तर मी पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणजे आजच्या या व्हिडिओमध्ये जर तुम्ही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। ओके, चला कमेंट करा आणि प्रश्न विचारा। तर अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी। तर 1500 रुपये ऑक्टोबरचे आले आणि त्यानंतर नोव्हेंबरचे पण 1500 रुपये जमा झाले आणि 4500 रुपये पण। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व माहिती तुम्हाला सांगतो।
हे बघा ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी केवढा निधी आलेला आहे तुम्हाला दाखवतो मी. हे बघा तुमच्या समोर आहे 410.30 कोटी रुपये जे आहेत एवढा निधी वितरित झालेला आहे ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी. बरोबर, ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी 410 हे बघा 410.30 कोटी रुपये वाटप झाली. ओके, एवढे पैसे वाटप झाले लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. 1500 रुपये प्रमाणे ऑक्टोबरचा हप्ता जमा झाला. परंतु लगेच अजून 1500 रुपये येत आहेत, ते म्हणजे नोव्हेंबरचे 1500 रुपये आले आणि त्याचा निधी किती आहे काय आहे ते पण सांगतो तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, कामाची माहिती आहे तुमच्यासाठी. हे बघा आता पुढे महत्त्वाची माहिती. तर 410.30 कोटी, आता हे जे काही निधी असतात हे निधी मंजूर होतात त्यानंतर हप्ता येतो. बरोबर, आता ऑक्टोबरचा निधी मंजूर झाला, ऑक्टोबरचा हप्ता आला सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. तुम्ही मोबाईलचे SMS चेक करत तुम्हाला पण हप्ता आलेला आहे. जरी आलेला नसेल तर पुढील 1 किंवा 2 तासात तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होऊन जाईल बहिणींनो. ओके, कारण भरपूर बहिणींना पैसे मिळालेले आहेत ऑलरेडी. चला, तुमचे काही प्रश्न असतील आणि तुम्हाला हप्ता आला असेल तर कमेंट करून सांगा की आला म्हणून हप्ता, आणि जरी नाही आला असेल तर नाही टाईप करा. बघा आता पुढे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट बघा. चला, आता सर्व अपडेट आपण एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये आणि आपल्या एकदम गावरान भाषेमध्ये आपण सर्व अपडेट समजून घेणार आहोत बहिणींनो. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. आता काही बहिणींनी मला प्रश्न विचारलेले आहेत आणि नोव्हेंबरचे 1500 रुपये ऑक्टोबरचे 1500 रुपये आले, याबद्दल सर्व अपडेट तुम्हाला पाहायला भेटणार आहे. काळजी करू नका. 4500 रुपये संदर्भात पण अपडेट देतो, काहीच टेन्शन घेऊ नका. पहिले माझ्या माता बहिणींनी जे मला प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे पहिले मी देतो. थोडक्यात आहे बघा. पहिली ही माहिती बघा, कामाची माहिती आहे. विधवाची KYC कशी होणार आहे? भरपूर माझ्या माता बहिणी अशा आहेत ज्या विधवा आहेत आणि अशा विधवा लाडक्या बहिणींनी KYC कशी करायची हा एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्याचं उत्तर सांगतो. हे बघा, आता तुम्ही जरी विधवा असेल तर KYC कशी करायची? KYC साठी तुम्हाला पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकावा लागतो. बरोबर, पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकावा लागतो तिथे, तेव्हा KYC होते. बरोबर, आता जरी विधवा असाल तुम्ही तर मग वडील जरी असतील तर वडिलांचा आधार क्रमांक टाका. आणि जरी वडील पण नसतील तर बघा आता काय होणार आहे, एक ऑप्शन येणार आहे. ऑप्शन येणार आहे तिथे, आणि ऑप्शन असं येईल की बघा तिथे असं लिहिलेलं असेल पती आहेत का, पती आहेत का. जरी मग तिथे ऑप्शनमध्ये असेल होय किंवा नाही. ओके, पती असतील तर होय म्हणा, जरी नाही असतील तर नाही म्हणा. जरी पती नसतील, तुम्ही विधवा असाल तर नाही टाईप करा. नाहीतर असं पण तिथे एक ऑप्शन येणार आहे, ते KYC करताना एक ऑप्शन तुम्हाला येऊ शकतो, विधवा आहेत का, असा एक प्रश्न तिथे येईल, विधवा आहेत का असा प्रश्न जरी आला तर होय किंवा नाही टाईप करायचं, होय किंवा नाही. जरी विधवा असेल तर होय टाईप करा. तुम्ही होय टाईप करताच मग तुम्हाला पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकण्याची गरज राहणार नाही, डायरेक्टली तुमची KYC होऊन जाईल. मग पुढील पेज ओपन होऊन जाईल डायरेक्ट KYC साठी. ओके, तर असं ऑप्शन अजून आले नाही, परंतु शासन त्यावरती विचार करत आहे. सूत्रांकडून माहिती आलेलं की तसं काहीतरी ऑप्शन येईल, कारण भरपूर बहिणींना KYC करता येत नाही, कारण पती नाही वडील नाही, तर मग आधार नंबर टाकायचा कोणाचा हा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे. त्यामुळे तसा एक ऑप्शन येणार आहे अशी माहिती मिळत आहे, आणि तो ऑप्शन लवकरात लवकर शासनाने टाकायला पाहिजे, कारण आता तारीख पण जवळ आलेली आहे. KYCची अंतिम तारीख, ती अंतिम तारीख पण तुम्हाला सांगतो मी, ती अंतिम तारीख जवळ आलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर तो ऑप्शन द्यायला पाहिजे, कारण भरपूर बहिणींची KYC बाकी आहे. पुढील प्रश्न बघा. चला, ही माहिती तर तुम्हाला समजली. पुढील प्रश्न बघा. तर बहिणींनो, अशी जरी कंडिशन असेल तर घाबरू नका बरं. तुम्ही विधवा असाल, पती किंवा वडील नसतील तर काही टेन्शन घेऊ नका. येईल तसा ऑप्शन, सरकार त्यावर काही ना काही तोडगा काढेलच. आणि मंत्री आदिती तटकरे मॅडमांना विनंती आहे की लवकरात लवकर या संदर्भात निर्णय घ्या,
कारण पती किंवा वडील नसतील तर आधार क्रमांक टाकायचा कोणाचा या संदर्भात लवकरच तिथे KYC करताना एक ऑप्शन द्यायला पाहिजे. विधवा असल्यास किंवा पती आहेत की वडील आहेत की असे एक तिथे ऑप्शन द्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर त्या संदर्भात तिथे शासनाने तोडगा काढायला पाहिजे. पुढील प्रश्न आहे भाई फादर नहीं है शादी नहीं हुई है ना KYC काय म्हटलेलं आहे KYC की ना कर पा रहे है पैसा नाही आया असं यांचं म्हणणं आहे. यांचं म्हणणं असं आहे की वडील नाही म्हणजे फादर नाही आहेत शादी म्हणजे लग्न झालेलं नाही मग KYC कशी करायची पैसे नाही आले असं त्यांचं म्हणणं आहे. हे बघा जरी आता तुमची KYC बाकी पण असेल ना तरी तुमच्या खात्यामध्ये हप्ता येणे सुरू झालेला आहे. जर तुम्हाला हप्ता आलेला नसेल तर 1 किंवा 2 तासात हप्ता येऊन जाईल. जरी ज्यांना कोणाला ऑक्टोबरचे 1500 रुपये आले नसतील त्यांना 1-2 तासात पैसे येऊन जातील. ओके हां KYC तुमची बाकी असेल तरी हप्ता येईल. ओके परंतु महत्त्वाचं KYC पण करावीच लागणार आहे सर्वांना. आता फादर नाहीत म्हणजे वडील नसतील आणि लग्न पण झालेलं नसेल तर मग कोणाचा आधार क्रमांक टाकायचा कारण पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तिथे टाकावा लागतो. तर सेम पहिले तुम्हाला सांगितलं की एक ऑप्शन तिथे येईल त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर म्हणजे वहाँ पे एक ऑप्शन आहे का आता यांनी हिंदीमध्ये प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे थोडक्यात हिंदीमध्ये सांगतो. वहाँ पे एक ऑप्शन आएगा वहाँ पे ऐसा होगा ऑप्शन कि आपके पति है या नहीं या आपके वडील है या नहीं अगर है तो वहाँ पे यस या नो ऐसा आपको ऑप्शन देना होगा. ओके तर ऐसा ऑप्शन आएगा उधर तर असा ऑप्शन येईल तिथे. ओके ठीक आहे या प्रश्नाचं पण उत्तर तुम्हाला भेटलं. लवकरच त्या संदर्भात तोडगा निघणार आहे कारण भरपूर अशा बहिणी आहेत ज्यांची अशी कंडिशनमुळे KYC होत नाही आहे त्यामुळे शासन त्यावरती तोडगा काढणार आहे. पुढील 2-4 दिवसामध्ये समजेल त्या संदर्भात अपडेट. बघू आपण आता येईलच त्या संदर्भात अपडेट लवकर. ओके चला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं. पुढील प्रश्न बघा. चला पुढील प्रश्न आहे भाऊ खरंच का मला 4,500 रुपये भेटेल का नक्की 3,000 रुपये की 4,500 येतील का मला काय म्हटलेलं आहे बघा. यांचं म्हणणं आहे की 4,500 रुपये मिळतील मला की 3,000 रुपये मिळतील. आता यांचा प्रश्न बघा तुम्हाला एकदम क्लिअर करून सांगतो. लाडकी बहीण योजनेमार्फत दरमहा फक्त किती पैसे भेटतात 1,500 रुपयेचा हप्ता मिळतो बरोबर. यामध्ये कुठलीही अजून वाढ झालेली नाही आणि यांचं म्हणणं आहे की 4,500 रुपये. हे बघा ज्यांचे 3 महिन्याचे पैसे बाकी असतील त्यांचे 1,500 प्रमाणे 3 महिने गुणिले 3 करा 4,500 रुपये. जरी तुमचे 3 महिन्याचे पैसे बाकी असतील मागील तर मग तुम्हाला 4,500 रुपये भेटतील आणि जरी तुमचे सर्व हप्ते रेग्युलर तुम्हाला भेटलेले आहे 1,500 रुपये प्रमाणे दर महिन्याला तर मग तुम्हाला फक्त 1,500 रुपये ऑक्टोबरचे मिळतील. आलं लक्षात. आणि 3,000 रुपयेचा विषय असा की 2 महिन्याचे पैसे एकत्र मिळतील असं सांगण्यात आलं होतं परंतु फक्त ऑक्टोबरचेच 1,500 रुपये आलेले आहेत लाडक्या बहिणींनो आता सध्या तरी. ओके ऑक्टोबरचेच 1,500 रुपये जमा झालेले आहेत आणि सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. ज्यांना कोणाला आले नसतील त्यांना पुढील 1 किंवा 2 तासात पैसे येऊन जाणार आहेत. आलं तुमच्या लक्षात. ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं. पुढील प्रश्न आपण घेऊया. पुढील प्रश्न फार महत्त्वाचा आहे त्यामुळे ही माहिती समजून घ्या पहिले काय आहे. तर दादा 1,500 रुपये ज्या त्या महिन्याचे पैसे त्याच महिन्यात दिले तर बरे होईल. धन्यवाद. मी कविता बिडवे पुण्यातून बोलत आहे. आळंदी महतोबाची पुणे. आपण 2 हप्ते एकत्र देणार होते त्याचं काय झालं देणार आहात की नाही. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगतो मी. हे बघा आता यांचं म्हणणं आहे की दर महिन्याला एंडिंगपर्यंत दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 1,500 रुपयेचा हप्ता टाकायला पाहिजे परंतु सध्या तसं होत नाही आहे. आपण सर्वजण बघत आहोत ज्या त्या महिन्याचा हप्ता वेळेवर मिळत नाही आहे. आता ऑक्टोबरचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात न येता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आलेला आहे. त्याचप्रमाणे मागे सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आला आणि आता ऑक्टोबरचा हप्ता आता या नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये देण्यात आलेला आहे. अशी कंडिशन आहे. ठीक आहे असो परंतु हप्ता तर येत आहे काही टेन्शन नाही. चला या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता पुढे त्यांनी अजून एक प्रश्न विचारलेला आहे. तर पुढे असा प्रश्न आहे की 2 हप्ते म्हणजे 3,000 रुपये एकत्र देणार
होते 3,000 रुपये एकत्र देणार होते, त्याचं काय झालं? काय झालं त्याचं? चला त्याचं उत्तर बघा तुम्ही आता. ₹3,000 देणार होते, त्याचं काय झालं असा प्रश्न देखील विचारण्यात आलेला आहे. तर हे बघा बहिणींनो, तुम्हाला पहिले सांगण्यात आलं की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्याचे 1500 प्रमाणे ₹3,000 येतील असं सांगण्यात आलं. परंतु बघितलं तर काय, फक्त ऑक्टोबर महिन्याचेच, बरोबर ना, ऑक्टोबरचेच ₹1,500 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. ओके, आता नुकतेच आले, ऑक्टोबरचेच ₹1,500 आलेले आहेत. नोव्हेंबरचे अजून पैसे आलेले नाहीत बहिणींनो. सत्य माहिती फक्त तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटेल. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की नोव्हेंबरचे पैसे आले, तर असं भरपूर जण तुम्हाला सांगत आहे की नोव्हेंबरचे पण आले, ₹3,000 एकत्र वाटप सुरू झाले, ऑक्टोबरचे पण आले, नोव्हेंबरचे पण आले, असे भरपूर जण तुम्हाला सांगत आहे. तर त्या फेक अपडेटपासून तुम्ही दूर राहा. सत्य माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते बहिणीनं, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तुम्ही रेग्युलर आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहीत आहे. काय सांगते मी तुम्हाला, फक्त ऑक्टोबरचे 16व्या हप्त्याचेच ₹1,500 जमा झालेले आहेत. 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबरचे ₹1,500 अजून आले नाही. ओके, फक्त ऑक्टोबरचेच ₹1,500 आलेले आहेत तुमच्या खात्यामध्ये. आलं तुमच्या लक्षात? तर किती बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले कमेंट करून सांगा. आणि हे बघा, तर 2 हप्ते एकत्र देणार होते, त्याचं काय झालं? तर फक्त एकच हप्त्याचे ₹1,500 आलेले आहेत बहिणींनो. तर नोव्हेंबरचा हप्ता नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत मिळेल. पुढे लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजून धमाकेदार अपडेट आहेत. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, फक्त सर्व माहिती कामाची आहे तुमच्यासाठी. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत जर तुम्ही बघितला तर तुम्हाला सर्व माहिती मी समजून सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. आणि हे बघा बहिणींनो, तुम्ही काय करा, कमेंट करून मला प्रश्न विचारा तुम्ही. कारण हे बघा, या प्रश्नांची उत्तरे मी दिले तुम्हाला. तुमचे जे पण प्रश्न असतील ना, त्याचं तुम्हाला ओरिजिनल प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटणार आहे. आणि तुम्हाला फक्त मीच सांगतो, प्रश्नांची उत्तरे फक्त मीच देतो. त्यामुळे तुम्ही कमेंट करा. आपल्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून मला प्रश्न विचारा. आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमचे प्रश्न असतील तर ते प्रश्न विचारा. जरी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जरी तुमचे प्रश्न नसतील, ओके, योजनेसंदर्भात तुमचे प्रश्न नसतील, तर तुमचे दुसरे जरी काही प्रश्न असतील तर ते देखील मला विचारा. मी 100% त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. तुमचे जे पण तुमचे प्रश्न असतील, काही तुमची समस्या असेल तर ती समस्या कमेंट बॉक्समध्ये मांडा. मी सर्व तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. माझ्याकडून जेवढं झालं तेवढं मी करेल. त्यामुळे तुम्ही प्रश्न विचारा बहिणींनो. ओके, चला, या काही प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत. आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट बघा, फार दमदार अपडेट आहेत. आता बघा ते अपडेट. चला, आता काही महत्त्वाचे अपडेट आहेत. चला, तुम्ही प्रश्न विचारा बहिणींनो. तोपर्यंत पटापट कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा, कारण तुमच्यासाठी फार महत्त्वाची अपडेट मी घेऊन येत असतो लाडकी बहीण योजनेसंदर्भात. स्पेशली व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. चला, पटापट प्रश्न विचारा. बघा, आता पात्रता काय आहे नीटपणे समजून घ्या. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट आता समोर आलेले आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे. तुम्हाला दर महिन्याला ₹1,500 पाहिजे असतील बहिणींनो, तर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणे फार गरजेचे आहे. 21 ते 65 वयोगटातील महिलांना मिळणार लाभ. वय तुमचं 21 ते 65 या दरम्यान असणे गरजेचे आहे. एका कुटुंबातील 2 महिलांनाच मिळणार लाभ. ही अपडेट फार व्हायरल झाली होती मागच्यावेळी. तर 3 जण लाभ घेत असतील तर ते चालणार नाही, एका जणाचा लाभ बंद होईल. फक्त एका कुटुंबात किती जणांना लाभ मिळेल? 2 महिलांना. फक्त 2च महिलांना लाभ भेटणार आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. लाभार्थ्यांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असणे गरजेचे आहे. आधार सीडिंग, तुमचे आधार सीडिंग म्हणजे तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक पाहिजे, तरच तुम्हाला दर महिन्याला ₹1,500 येतील. नाहीतर जरी आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल आणि तुम्ही पात्र असाल तर तुमचा हप्ता थांबवला जाऊ शकतो. ओके, त्यानंतर बघा, लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे. जरी जास्त असेल तर हप्ता डायरेक्ट बंद होईल. 2.5 लाखांपेक्षा कमी तुमचं उत्पन्न असायला पाहिजे, वार्षिक उत्पन्न. जरी लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल
ओके, जास्त असेल तर हप्ता बंद होईल, स्पष्ट सांगतो. तसेच 4 चाकी नसावी, 4 चाकी वाहन नसावे, तुम्ही आयकरदाता नसावा, सरकारी कर्मचारी नसावेत, या गोष्टी पण आहेत. ओके, चला ही अपडेट तर तुम्हाला समजली. आता पुढे एक महत्त्वाची अपडेट आहे. रेशन वितरण नवीन निर्णय समोर आलेला आहे. रेशन संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, नीटपणे समजून घ्या. अंत्योदय रेशन कार्ड धारकांना सध्या 35 किलो धान्य दिले जाते, पण आता नव्या निर्णयामुळे काही कुटुंबांना जास्त धान्य मिळणार आहे, तर काही कुटुंबांचे धान्य कमी होणार आहे. धान्य कमी होणार आहे, रेशन कमी होणार आहे. चला ही अपडेट पण समजून घ्या. केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यांसाठी नवा निर्णय घेण्याची तयारी दाखवली आहे. आता अंत्योदय रेशन कार्ड धारकांना सुद्धा प्रति व्यक्ती या आधारावर धान्य वितरण करण्यात येईल, अशी माहिती पुरवठा विभागाकडून समोर आली आहे. या संदर्भात केंद्रीय अन्न मंत्रालयाचा अहवाल समोर आला आहे. बघा तो अहवाल काय समोर आला आहे, रेशन वितरण संदर्भात नवीन अपडेट बघा. तर बघा रेशन कार्ड संदर्भात सर्वात मोठी अपडेट पुढे बघा. यानुसार ही नवीन प्रणाली पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. याबाबत अन्न मंत्रालयाने देखील महत्त्वाची माहिती दिली आहे. सध्या अंत्योदय रेशन कार्ड धारकांना प्रति कुटुंब 35 किलो धान्य दिले जाते. कुटुंबात 2 सदस्य असोत किंवा 7 पेक्षा जास्त प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य मिळते, बरोबर. तर आता आपण त्यामुळे काय झालेलं आहे बघा, माहिती नीटपणे समजून घ्या. काय माहिती हे बघा, काही लहान कुटुंबांना प्रमाणापेक्षा जास्त धान्य मिळते. जे काही लहान कुटुंब आहे त्यांना जास्त धान्य मिळत आहे, तर मोठ्या कुटुंबांना अपुरे धान्य मिळते. आता हीच विषमता दूर करण्यासाठी प्रति व्यक्ती 7.5 किलो धान्य वाटपाची योजना तयार करण्यात आली असल्याची माहिती मंत्रालयाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. ओके, तर बघा आता प्रति व्यक्ती किती धान्य मिळणार आहे, 7.5 किलो धान्य वाटपाची योजना तयार करण्यात आली आहे. ओके, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे, मंत्रालयाच्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे, ही प्राप्त झालेली माहिती आहे. ओके, तर काय झालेलं आहे आता एका कुटुंबात समजून घ्या. आता सरसकट काय होतं पहिले की 35 किलो धान्य प्रति कुटुंबाला देण्यात येत होतं. म्हणजे आता एका कुटुंबात हे बघा, एक कुटुंब असं आहे जिथे फक्त 2 सदस्य आहेत, 2 सदस्य, तर त्यांना 35 किलो, बरोबर. आणि दुसरं कुटुंब असं आहे जिथे 7 सदस्य आहेत, लक्षात घ्या 7 सदस्य आहेत, तिथे पण 35 किलो. म्हणजे ही विषमता झाली. हे बघा, म्हणजे कसं झालं की आता छोटं कुटुंब आहे तिथे पण 35 किलो आणि 7 जण सदस्य आहेत एका कुटुंबात, तर तिथे पण 35. म्हणजे यामुळे हे होत होतं ना की म्हणजे छोट्या कुटुंबाला जास्त आणि मोठ्या कुटुंबाला हे अपुरं पडत होतं 35 किलो. त्यामुळे आता जे छोटं कुटुंब असणार आहे तिथे कमी मिळेल धान्य, रेशन धान्य कमी मिळेल, आणि जिथे मोठं कुटुंब आहे तिथे जास्त मिळेल. म्हणजे 7 जास्त मिळेल कुठे, जिथे मोठं कुटुंब आहे. म्हणजे 7 पण काय म्हटलेलं आहे तिथे हे बघा, 7.5 किलो प्रति व्यक्ती आता भेटणार आहे धान्य. ओके, चला ही अपडेट समजली. ही अपडेट तुम्हाला नीटपणे मी समजून सांगितली. आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात EKYC संदर्भात एक शेवटची अपडेट आहे, तेवढी शेवटची अपडेट आपण बघून घेऊया, मग आपण व्हिडिओ थांबूया. बघा शेवटची अपडेट आहे, येत्या 18 नोव्हेंबरपूर्वी EKYC पूर्ण करा. लाडक्या बहिणींनो सर्वात मोठी सूचना समोर आलेली आहे. राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना दर महिन्याला जरी तुम्हाला 1500 रुपये पाहिजे असतील तर पटापट EKYC कंप्लीट करा बहिणींनो. आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी अपडेट. येत्या 18 नोव्हेंबरपूर्वी सर्वांनी EKYC पूर्ण करा अशा सूचना वरून आलेल्या आहेत. ओके, तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी बातमी. 18 नोव्हेंबरपूर्वी EKYC पूर्ण करा अशा सूचना आलेल्या आहेत, नोटिफिकेशन आलेलं आहे. चला पुढील एक अपडेट बघा. आता 2 मिनिटाचा व्हिडिओ बघा. चला आता बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत दमदार अपडेट बघितल्या. हे बघा, ऑक्टोबरचे 1500 रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. ऑक्टोबरचा हप्ता अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला. जवळपास 410.30 कोटी इतका निधी
वितरित झालेला आहे आणि अखेर ऑक्टोबरचे 1500 रुपये राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. नोव्हेंबरचे पण 1500 रुपये येतील का? तर नाही, लगेच तुम्हाला नोव्हेंबरचे 1500 रुपये भेटणार नाही. नोव्हेंबरचे पैसे नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत त्या संदर्भात निर्णय झाल्यावर हप्ता नोव्हेंबरचा पण भेटणार आहे. पुढे आपण बघितलं की काही महत्त्वाचे प्रश्न बघितले बहिणींचे. भरपूर बहिणींनी प्रश्न विचारले होते, त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दिली. तसेच पात्रता जी आहे ती पात्रता संदर्भात तुम्हाला माहिती दिली आणि महत्त्वाचं रेशन वितरण नवीन निर्णय समोर आलेला होता. रेशन वितरणचा नवीन निर्णय पण मी तुम्हाला नीट पण एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये समजून सांगितला. तसेच सर्वांनी 18 नोव्हेंबरपूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी KYC पूर्ण करावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर अंतिम तारीख 18 नोव्हेंबरपूर्वी सर्वांनी KYC करा. आणि बघा यापुढे मुदतवाढ भेटेल की नाही त्या संदर्भात अपडेट आलेले नाही, परंतु बघू आता काय होतं काय नाही. परंतु सर्वांनी KYC करा. जरी दिवसा KYC होत नसेल तर रात्रीच्या वेळी KYC करा, कारण रात्री लोड कमी असतो साईटवरती आणि KYC होऊन जाते. ओके, 18 नोव्हेंबरपूर्वी सर्वांनी KYC पूर्ण करा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजचा हा व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण होता. राज्यातील सर्व बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट होत्या. सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी सांगितली तुम्हाला. सर्वांनी एक काम करा, आता व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नॉर्थी सिलेक्ट करा. आणि एक राहिलं, तुम्ही सर्वांनी प्रश्न विचारा. तुमचे जेवढे पण प्रश्न असतील सर्व प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत. धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.